गुड इव्हनिंग स्टुडंट्स. द एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 4थी मधील मराठी हा विषय पाहत आहोत. त्यामधील उतारा वाचन हा घटक पाहणार आहोत. उतारा व त्यावर आधारित प्रश्न. आता उतारा वाचन म्हणजे काय? तर उतारा म्हणजे मजकूर, एखादा परिच्छेद दिलेला असतो आणि त्यावर आधारित 2 किंवा 3 प्रश्न विचारलेले असतात. हे प्रश्न एक प्रश्न हा 2 मार्कांचा असतो, म्हणजेच त्याचे 4 किंवा 6 मार्क हे खूप महत्वाचे असतात, सोपे असतात, परंतु आपल्याला उतारा समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं. तर चला तर मग पाहूयात आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्न. उतारा कसा वाचायचा आणि कसा समजून घ्यायचा? बघा, उतारा काळजीपूर्वक आणि एकाग्रतेने वाचा. उतारा काळजीपूर्वक आणि एकाग्रतेने वाचल्यानंतर त्यामधील मुख्य कल्पना ओळखा. उतारा कशाबद्दल आहे, त्याचा मुख्य विषय काय आहे हे समजून घ्या. महत्वाचे मुद्दे बघितले तर उतार्यातील महत्वाचे मुद्दे म्हणजे घटना, संवाद, त्याचं वर्णन हे लक्षात ठेवा. बघा की कशा पद्धतीने उतार्यातील महत्वाचे मुद्दे, घटना, संवाद आणि वर्णन केलेलं आहे. त्यामधील संवाद कोणाकोणामध्ये झालेला आहे, घटना कोणती आहे किंवा वर्णन कशाविषयी केलेलं आहे हे आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी आपण उतारा वाचन काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता त्यानंतर पाहूया शंकांचे निरसन. काही कठीण शब्द किंवा वाक्य असते तर ती काय करायची आहेत, पुन्हा वाचायची आहेत किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. उतारा पहिल्यांदा समजून घ्या. उतारा वाचून झाल्यानंतर त्याचा अर्थ आणि आशय पूर्णपणे काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे. त्यावर उतार्यांवर आधारित प्रश्नांची तयारी करायची आहे. प्रश्नांची तयारी पाहूयात की उतारावरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उतारा पुन्हा वाचायचा आहे. त्या प्रश्नाशी संबंधित आपण काय करायचं आहे, भाग शोधायचा आहे. लक्षात घ्या. यानंतर आपण पाहणार आहोत की शिष्यवृत्ती परीक्षेत आपल्याला उतारा वाचन दिलं जातं. त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे विचारली जातात. त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उतार्यातील महत्वाचा संदर्भ लक्षात घ्या. उतारा वाचताना महत्वाचे मुद्दे आणि घटना आहे अधोरेखित करायला विसरू नका. उतारा वाचन आणि तयारीसाठी काही उपयुक्त टिप्स बघा. उतारा नीट वाचा. उतारा एकापेक्षा जास्त वेळा शांतपणे वाचा. महत्वाचे मुद्दे ओळखा. उतार्यातील विचार, मुख्य घटना, वर्णन अधोरेखित करा. शंकांचं निरसन करा. उतारा वाचताना काही शंका आल्यास त्या काही करा, दूर करा. प्रश्नांची उत्तरे शोधा. उतारा वाचून झाल्यावर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उतार्यातील माहितीचा संदर्भ घ्या. सराव करा. वेगवेगळ्या उतारावर आधारित प्रश्नांचा सराव करा. पहा, या पद्धतीने आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे. म्हणजे उतारा वाचन हे खूप महत्वाचं आहे. यामधील प्रश्न जाता कामा नये. एक प्रश्न हा 2 मार्काला असतो. तर चला तर मग पाहूयात आपण उतारा वाचन व त्यावर आधारित प्रश्न. बघा, एकदा जंगलात एक सिंह राहत होता. तो खूप ताकदवान होता, पण खूप अहंकारी होता. त्याला वाटायचं की जंगलात फक्त तो सर्वात बलवान आहे. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांना बोलवलं आणि सांगितलं, आजपासून रोज एक प्राणी माझ्या जेवणासाठी यायला हवा. जर कोणी आला नाही तर मी सर्वांना ठार मारीन. प्राण्यांना भीती वाटली. त्यांनी एकमताने रोज एक प्राणी पाठवायचं ठरवलं. एक दिवस एका शहाण्या ससाण्याची पाळी आली. तो मुद्दाम उशिरा गेला आणि सिंहाला सांगितलं की एक दुसरा सिंह वाटेत भेटला आणि म्हणाला की तो जंगलाचा राजा आहे. हे ऐकून सिंह खूप रागावला आणि त्या दुसऱ्या सिंहाला शोधायला निघाला. ससाण्याने त्याला सरोवराजवळ नेलं आणि पाण्यात आपली प्रतिमा दाखवली. सिंहाने समजलं नाही
ती फक्त त्याचीच प्रतिमा आहे बघा, आणि तो पाण्यात उडी मारून बुडून गेला. अशा प्रकारे ससाण्याने आपल्या बुद्धीने सर्व प्राण्यांना वाचवलं. या पद्धतीने उतारा वाचन केल्यानंतर उतारा परत दोनदा वाचायचा आहे, म्हणजेच काय करायचं आहे, आपण त्याचं आकलन होणार आहे. काय होणार आहे? आकलन होणार आहे. परत एकदा आपण वाचन करणार आहोत, तो उतारा समजून घेणार आहोत आणि आपण प्रश्नाकडे वळणार आहोत. चला तर मग, एकदा जंगलात एक सिंह राहत होता. तो खूप ताकदवान होता, पण खूप अहंकारी होता. त्याला वाटायचं की जंगलात फक्त तोच सर्वात बलवान आहे. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांना बोलवलं आणि सांगितलं, आजपासून रोज एक प्राणी माझ्या जेवणासाठी यायला हवा. जर कोणी आला नाही तर मी सर्वांना ठार मारील. प्राण्यांना भीती वाटली. त्यांनी एकमताने रोज एक प्राणी पाठवायचं ठरवलं. एक दिवस एका शहाण्या ससाण्याची पाळी आली. तो मुद्दाम उशिरा गेला आणि सिंहाला सांगितलं की एक दुसरा सिंह वाटेत भेटला आणि म्हणाला की तोच जंगलाचा राजा आहे. हे ऐकून सिंह खूप रागावला आणि त्या दुसऱ्या सिंहाला शोधायला निघाला. ससाण्याने त्याला सरोवराजवळ नेलं आणि पाण्यात आपली प्रतिमा दाखवली. सिंहाने समजलं की ती प्रतिमा त्याचीच प्रतिमा आहे. समजलं का? समजलं नाही त्याला. समजलं नाही की फक्त त्याचीच प्रतिमा आहे आणि तो पाण्यात उडी मारून बुडून गेला. अशा प्रकारे ससाण्याने आपल्या बुद्धीने सर्व प्राण्यांना वाचवलं. अशा पद्धतीने हा काय आहे, उतारा दिलेला आहे. चला तर मग आपण बघूयात त्यावर आधारित प्रश्न. प्रश्न 1, सिंह कसा होता? दयाळू, शूर पण अहंकारी, कमजोर की साधा? शूर होता, पण कसा होता? अहंकारी होता. कसा होता? अहंकारी होता. हो की नाही सिंह? आता बघा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? उत्तर बरोबर आहे. शूर पण अहंकारी. लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर आपण देत असता त्यावेळेस योग्य पर्यायाच्या उत्तराला काय करायचं आहे, आपण गोल करायचा आहे. मग बघूयात पर्याय क्रमांक 2 ला काय करायचं आहे? गोल करायचं आहे, रंगवायचं आहे. प्रश्न 2, प्राण्यांनी काय ठरवलं? जंगल सोडून जाणं, सिंहाशी लढणं, रोज एक प्राणी पाठवायचा, चौथा सिंहाला मारणं. सांगा बरं, प्राण्यांनी काय ठरवलं? जंगल सोडून जाणं ठरवलं का सिंहाशी लढणं ठरवलं, की रोज एक प्राणी पाठवायचा का सिंहाला मारणं? सांगा बरं. यस, बरोबर, रोज एक प्राणी पाठवायचा हे त्यांनी काय केलं? ठरवलं. त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतर पाहूयात प्रश्न 3, ससा कसा होता? बघा, ससा कसा होता? भित्रा होता, बुद्धिमान होता, रागीट होता का आळशी होता? लक्षात घ्या, ससा कसा होता? पहा, लक्षात घ्यायचंय. कसा होता? यस, बुद्धिमान. कसं? बुद्धिमान होता. त्यानंतर पहा, पुढचा उतारा घेऊयात आपण. चला तर मग पुढच्या उतार्यामध्ये आपण पाहूयात. उतारा वाचन करणार आहे आणि त्यावर आधारित आपण प्रश्न पाहणार आहोत. चला तर पहा, मेंढीच्या अंगावर लोकर असते. लोकरीपासून धागा काढतात. त्या धाग्याचे स्वेटर विणतात. स्वेटर थंडीत वापरतात. लोकरीपासून घोंगडी, कानटोपी तयार करतात. बघा, उतारा वाचन केलेला आहे. परत एकदा आपण वाचन करणार आहोत. मेंढीच्या अंगावर लोकर असते. लोकरीपासून धागा काढतात. त्या धाग्याचे स्वेटर विणतात. स्वेटर थंडीत वापरतात आणि लोकरीपासून घोंगडी, कानटोपी तयार करतात. बघा, पहिला प्रश्न आहे, मेंढीच्या अंगावर काय असते?
सांगा बरं, मेंढीच्या अंगावर काय असतं? पहिलं पर्याय आहे पिशवी, दुसरा आहे लोकर, तिसरा आहे पिसे आणि चौथा आहे केसतोड. मेंढीच्या अंगावर काय असतं? लोकर असते. मेंढीच्या अंगावर लोकर असते. या 4 पर्याय दिलेले असतात. यामधील पर्याय क्रमांक 2 काय आहे? बरोबर आहे. मेंढीच्या अंगावर लोकर असते. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. दुसरा प्रश्न आहे, लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात? रेनकोट, छत्री, स्वेटर, पुस्तक. बघा, लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात? सांगा बरं. स्वेटर विणतात. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 स्वेटर विणला जातो. म्हणजे लोकरीच्या धाग्यापासून स्वेटर विणला जातो. लक्षात येते तुम्हाला? लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात? स्वेटर विणतात. यानंतर कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात? कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि जिव्हाळा. लक्षात घ्या, कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरला जातो? थंडीच्या ऋतूमध्ये वापरला जातो. आणि थंडी कधी असते? हिवाळ्यामध्ये असते. थंडी कधी असते? हिवाळ्यामध्ये असते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 काय आहे? बरोबर आहे. म्हणजे तिसऱ्या पर्यायाला आपण काय करणार आहोत? गोल रंगविणार आहोत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हिवाळा हे उत्तर काय आहे? बरोबर दिलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात? तर हिवाळा या ऋतूमध्ये स्वेटर वापरला जातो. लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात? तर स्वेटर विणला जातो. मेंढीच्या अंगावर काय असते? तर लोकर. म्हणजेच प्रश्नांमध्ये, म्हणजे प्रश्नाचा संदर्भ हा उतार्यामध्ये बघायचा आहे. प्रश्न जो दिलेला आहे तो प्रश्न आपण कुठे बघायचा आहे? उतार्यामध्ये बघायचा आहे. कुठे बघायचा आहे? उतार्यामध्ये बघायचा आहे आणि शोधायचं आहे. म्हणजे योग्य उत्तर तुम्हाला काय मिळणार आहे? संदर्भ लक्षात घेऊन मिळणार आहे. यानंतर पुढील पाहूयात. शेती हा मुख्य व्यवसाय, भारतातील मुख्य व्यवसाय आहे. भारतातील सुमारे 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, तृणधान्य इत्यादी शेतीतून मिळतात. त्यातून काय होतात? शेतीतून मिळतात. आणि कृषी हा अर्थव्यवस्थेचा काय म्हटला जातो? कणा म्हटला जातो. बघा, कृषी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. म्हणजे हा काय केलेला आहे? उतारा वाचन केलेला आहे. आता आपण परत एकदा वाचन करणार आहोत. शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. भारतातील सुमारे 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. अन्नधान्य, फळे, भाजीपाला, तृणधान्य इत्यादी शेतीतून मिळतात. कृषी ही अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. आता प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न पहिला, भारतातील मुख्य व्यवसाय कोणता आहे? उद्योग, व्यापार, शेती आणि सेवा. पहा, शेती हा व्यवसाय मुख्य व्यवसाय मानला जातो. भारतातील मुख्य व्यवसाय कोणता मानला जातो? शेती हा मुख्य व्यवसाय मानला जातो. लक्षात घ्यायचे, आपण भारतातील आपल्या शेतीविषयी पाहिलेला उतारा होता आणि त्याच्यामध्ये प्रश्न आहे की प्रश्न मध्येच उत्तर दडलेलं असतं ज्यावेळेस तुम्ही उतार्यामध्ये वाचता. म्हणजेच भारतातील मुख्य व्यवसाय उद्योग आहे, व्यापार आहे, शेती का सेवा आहे? शेती हा व्यवसाय आहे. आता पुढे पाहूयात. प्रश्न 2, भारतातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते? बघा, भारतातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते? 50%, 60%, 70% आणि 80%. 70% लोकसंख्या काय होते? ग्रामीण भागात असते. लक्षात घ्या, भारतातील 70% लोकसंख्या काय होते? ग्रामीण भागात राहते. आता
पुढील प्रश्न पाहूयात. तिसरा प्रश्न, शेतीतून काय मिळते? पर्याय क्रमांक 1 मोबाईल, दुसरा आहे अन्नधान्य व फळे, तिसरा आहे कपडे आणि चौथा आहे औषधे. बघा, मोबाईल, अन्नधान्य व फळे, कपडे आणि औषधे यापैकी उत्तर आहे अन्नधान्य व फळे. अन्नधान्य व फळे हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे उत्तर काय आहे? बरोबर दिलेलं आहे. पर्याय क्रमांक बी अन्नधान्य व फळे हे उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या, या पद्धतीने आपण प्रश्न आणि त्यावर उतार्यावर आधारित प्रश्न हे पाहिलेले आहे. आता पुढील उतारा पाहूयात. नक्कीच चला, सगळ्यांना छान वाटतच असेल. खूप छान उतारे दिलेले आहेत आणि त्यावर आधारित आपण प्रश्न सोडवत आहोत. तर सर्वांचं लक्ष हवं आहे. तर पहा, सर्वात वाचूया प्रथम आपण उतारा. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात, कावळा काटक्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा असे म्हटले जाते, शिंपी पानाचे घरटे शिवतो. पहा, लक्षात घ्या, काळजीपूर्वक उतारा वाचन करायचं आहे. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात, कावळा काटक्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा असे म्हटले जाते, शिंपी पानाचे घरटे शिवतो. चला तर मग पाहूयात आपण त्यातील पहिला प्रश्न. कावळा कशाचे घरटे बांधतो? मातीचे, चुन्याचे, दगडाचे का काटक्याचे? काटक्याचे घरटे बांधतो. कावळा कशाचे घरटे बांधतो? काटक्याचे घरटे बांधतो. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजेच काटक्याचे घरटे बांधतो. पुढे दुसरा प्रश्न आहे, सुगरणीच्या घरट्याला काय म्हणतात? बघा, सुगरणीच्या घरट्याला काय म्हणतात? सोफा, खोपा, ढोली का पिंजरा? सांगा बरं उत्तर. यस, काय म्हटलं जातं? खोपा म्हटलं जातं. सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 उत्तराला काय करायचं आहे? गोल करायचा आहे. खोपा म्हटलं जातं. लक्षात घ्या, सुगरणीच्या घरट्याला खोपा म्हटलं जातं. आता पानाचे घरटे कोण शिवतो? शिंपी, टेलर, काकू का सुगरण? सांगा बरं, पानाचे घरटे कोण शिवतो? पानाचे घरटे शिंपी शिवतो. शिंपी म्हणजे तुम्हाला टेलर वाटला का? नाही, शिंपी हा एक पक्षी आहे. शिंपी हा एक काय आहे? पक्षी आहे आणि तो पानाचे घरटे शिवतो. म्हणजे जसं तुमच्यामध्ये कौशल्य आहे, बरोबर की नाही, गुण आहेत वेगवेगळे, तसेच प्राणी पक्षी यांच्यामध्ये सुद्धा काय असते? कला असते, कौशल्य असते. म्हणजेच त्या पाण्याचं घरट जो आहे तो शिंपी पक्षी विणतो. बघा, छान पद्धतीने कसं आहे की प्रत्येकामध्ये कौशल्य आहे. तर त्याचं पण शिंपी हा एक पक्षी आहे आणि तो पाण्याचं घरट काय करतो? शिवतो. लक्षात आलं तुमच्या? चला तर मग बघूयात आपण पुढचा उतारा. यस, सगळ्यांना दिसतच असेल. हा स्वाध्याय आहे, पहा तुमच्यासाठी आहे. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. यस, आता परत पाहूयात आपण. स्वाध्यायामध्ये काय दिलेलं आहे? नारळाचे झाड उंच असते, नारळाची चटणी करतात, नारळाच्या करंज्या करतात, नारळ मसाल्यात घालतात, सत्काराला नारळ देतात, नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. पहा, नारळाचे झाड उंच असते, नारळाची चटणी करतात, नारळाच्या करंज्या करतात, नारळ मसाल्यात घालतात, सत्काराला नारळ देतात, नारळाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्यातला पहिला प्रश्न पाहूया. नारळाचे झाड कसे असते? नारळाचे झाड कसे असते? बुटके, ठेंगणे, उंच, देखणे. बघा, नारळाचे झाड कसे असते बरं?
आपण उतार्यामध्ये काय करायचं आहे, शोधायचं आहे. उतार्यामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. नारळाचं झाड कसं असतं, उंच असतं. नारळाची चटणी करतात, नारळाच्या करंज्या करतात, नारळ मसाल्यात घालतात, सत्काराला नारळ देतात आणि नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाचा वृक्ष कसा असतो बघा, तुम्ही पाहिलेलाच असेल तर त्याच्यावरून उत्तर द्यायचे आणि शोधायचं आहे उतार्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, नारळाच्या झाडाला काय म्हणतात? वडवृक्ष म्हणतात, कल्पवृक्ष म्हणतात, दगडवृक्ष म्हणतात का नारळबाग म्हणतात? उतार्यामध्ये त्याचं उत्तर शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, सत्काराच्या वेळेस कोणते फळ देतात? सत्काराच्या वेळेस कोणतं फळ देतात बरं? नारळ देतात, बासुंदी देतात, करंजा की वडवृक्ष? सत्काराच्या वेळेस काय दिलं जातं? उतार्यामध्ये शोधा आणि त्याचं योग्य उत्तर च्या पर्यायाला तुम्ही काय करायचं आहे, गोल करायचं आहे. ओके, हे लक्षात आलंच असेल. बरोबर, नारळाचे झाड. म्हणजे आज आपण काय काय शिकलो पाहूयात. सर्वात पहिल्यांदा आपण शिष्यवृत्ती परीक्षेत म्हणजे जे स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यामध्ये उतार्याचं वाचन, त्यावर आधारित प्रश्न शिकलो. ही तयारी करण्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. प्रश्नांची उत्तरे आहेत ते देण्यासाठी उतार्याची माहिती, त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. उतारा वाचताना महत्वाचे मुद्दे आणि घटना अधोरेखित करायचे आहे. काय करायचे आहे? महत्वाच्या घटना आणि मुद्दे काय करायचे? अधोरेखित करायचे. उतारा वाचन आणि तयारीसाठी काही उपयुक्त टिप्स सांगितलेल्या होत्या की उतारा नीट वाचा, एकापेक्षा जास्त वेळा शांतपणे वाचा, महत्वाचे मुद्द्यांचं वाचन करा, उतार्यातील मुख्य विचार असतील, घटना असतील आणि वर्णन असतील तर ते काय करायचे आहे? अधोरेखित करायचे आहे. शंकांचं निरसन करायचं आहे. उतारा वाचताना काही शंका असल्यास त्या काय करायच्या तुम्ही दूर करायच्या आहेत. प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. उतारा वाचून झाल्यावर प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उतार्यातील माहितीचा संदर्भ घ्यायचा आहे आणि सराव करायचा आहे. बघा, वेगवेगळ्या उतार्यावर आधारित प्रश्नांचा काय करायचा आहे? सराव करायचा आहे. या पद्धतीने तुम्ही उतारा वाचन हा घटक काय करायचा आहे? सोडवायचा तर आहेतच, त्याचबरोबर आपण महत्वाचे जे काही मुद्दे बघितले ते अजून सुद्धा बघणार आहोत की एकाग्रतेने वाचायचा, काळजीपूर्वक वाचायचा, मुख्य कल्पना ओळखायच्या, उतारा कशाबद्दल दिला आहे, विषय काय आहे हा समजून घ्यायचा आहे. महत्वाचे मुद्दे बघितले तर महत्वाचे मुद्दे असतील उतार्यामधील, जे घटना असतील, संवाद असेल आणि वर्णन काय करायचे आहेत? लक्षात ठेवायचे आहेत. शंकांचं निरसन करायचं आहे की काही कठीण शब्द किंवा काही वाक्य असतील तर ती पुन्हा वाचायची किंवा समजून घेण्याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. उतारा समजून घ्यायचा आहे. उतार्यामध्ये तुम्ही काय दिलेलं आहे ते समजून घ्यायचे सर्वात प्रथम. उतारा वाचून झाल्यानंतर त्याचा अर्थ आणि आशय काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. बघा, उतारा वाचतोच आपण, पण त्याचा अर्थ काय दिलेला आहे तो काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. आशय पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. उतार्यावर आधारित प्रश्नांची तयारी करायची आहे. प्रश्नांची तयारी पाहिलं तर उतार्यावर प्रश्नांची तयारी म्हणजे उत्तर देण्यासाठी उतारा पुन्हा वाचायचा आणि प्रश्नांशी संबंधित भाग शोधायचा आहे. प्रश्नांशी संबंधित काय करायचं आहे? भाग शोधायचा आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उतारा काय करायचा? पुन्हा वाचायचा. आपण लक्षात घ्यायचं आणि प्रश्नांशी संबंधित आपण भाग शोधायचा आहे आणि त्यावरून उत्तराचा पर्याय काय करायचा आहे? क्लिक करायचा आहे. आपण पाहिलं बघा, एका जंगलात एक सिंह राहत होता. तो एक खूप ताकदवान होता, तो खूप अहंकारी होता. त्याला म्हणजे वाटायचं की जंगलात फक्त तोच सर्वात बलवान आहे. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांना बोलवलं आणि सांगितलं की आजपासून रोज एक प्राणी माझ्या जेवणासाठी यायला हवा. जर कोणी आला नाही तर मी सर्वांना काय करणार? ठार मारणार. मग अशा भीतीने काय झालं, त्यांनी म्हणजे एकमताने रोज एक प्राणी पाठवायचं ठरवलं. एक दिवस एका शहाण्या ससाण्याने काय केलं की बाबा पाळी आली की तो मुद्दाम उशिरा गेला आणि सिंहाला सांगितलं की हे बघ सिंहा की एक वाटेत दुसरा सिंह भेटला आणि म्हणाला
की तोच जंगलाचा राजा आहे. आणि हे ऐकून सिंह पुन्हा रागवला, खूप रागवला आणि त्या दुसऱ्या सिंहाला शोधायला निघाला. म्हणजे ससाने त्याला सरोवराजवळ नेलं ससाने आणि पाण्यात आपली प्रतिमा दाखवली. तर सिंहाने समजलं नाही की ती त्याचीच प्रतिमा आहे आणि मग तो पाण्यात उडी मारून बुडून गेला. अशा प्रकारे ससाने आपल्याला बुद्धीने सर्व प्राण्यांना काय केलं, वाचवलं. अशा पद्धतीने आपण वाचन करायचे. त्याचबरोबर सिंह कसा होता, प्राण्यांनी काय ठरवलं, ससा कसा होता, हो की नाही. म्हणजे या पद्धतीने प्रश्न पाहिले. पुढचा उतारा पाहिला की मेंढीच्या अंगावर लोकर असते, लोकरीपासून आपण धागा काढतो, त्याचं स्वेटर विणतो, स्वेटर थंडीत वापरतात, लोकरीपासून घोंगडी कानटोपी वापरतात. मेंढीच्या अंगावर काय असतं तर बघा लोकर असते. त्याचबरोबर लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात तर आपण काय विणतो हे पाहिलं. त्याचबरोबर कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात हा प्रश्नाचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, योग्य उत्तरे पाहिलेली आहेत. त्याचबरोबर पुढचा उतारा घेतला आपण तर शेती हा भारतातील मुख्य व्यवसाय आहे. भारतात सुमारे 70% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे. अन्नधान्य, फळे असतील, भाजीपाला असेल, तृणधान्य असेल इत्यादी शेतीतून मिळतात. कृषी हा अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. आता भारतातील मुख्य व्यवसाय कोणता आहे, उद्योग, व्यापार, शेती आणि सेवा. शेती हा व्यवसाय आहे. भारतातील किती टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, 70% लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. शेतीतून काय मिळते तर मोबाईल असेल, अन्नधान्य व फळे, कपडे का औषधे मिळतात. तर त्याचं उत्तर आपण योग्य लिहिलेलं आहे. उतार्यामध्ये त्याचं दिलेलं आहे अन्नधान्य आणि फळे दिलेलं आहे. बघा यानंतर पुढे आहे की पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात. हा उतारा पाहिला. कावळा काटक्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे म्हणजे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा असं म्हटलं जातं आणि शिंपी पानाचे घरटे विणतो. यामध्ये सुद्धा आपण 3 प्रश्न पाहिले. कावळा कशाचे घरटे बांधतो, मातीचे, धान्याचे, दगडाचे किंवा काटक्याचे. सुगरणीच्या घरट्याला काय म्हणतात पाहिलं आपण. त्याचबरोबर पानाचे घरटे